नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर पटश्री सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. काही अशाच मी नवीन तुम्हाला छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये काही मला जी माहिती येत असते ते मी तुम्हाला सांगत जाईन. तरी मित्रांनो, आपण आज PF या गोष्टीवर बोलणार आहोत. तरी मित्रांनो, तुम्ही PF काढायला जाता तेव्हा जेव्हा PFचा फॉर्म भरायला जाता तेव्हा तुम्ही 2 कंपनीमध्ये 3 कंपनीमध्ये काम केलेलं असता. पण तुम्ही जेव्हा PF काढायला जाता तेव्हा तुम्हाला जी तुमची रनिंग जे चालू कंपनी आहे तेच कंपनी तिथे तुम्हाला इश्यू म्हणजे दाखवते आणि त्याचाच PFचा फॉर्म भरला जातो. बाकीच्या तुमच्या 2-3 कंपनी आहेत तो फक्त तुमचा आला 13 आणि पेन्शनचा तर काही संबंध नाही. पेन्शन तर तुमची निघतही नाही आहे ते मागितल्या ह्याच्यामध्ये. तरी काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. तर याला सरकारनं असा नवीन नियम काढलेला आहे. ज्या ID मध्ये तुमची चालू रनिंगमध्ये जी ID आहे त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्ही 13 आणि 90 फॉर्म जे चालू ID आहे त्या IDमध्येच फॉर्म भरावा. तुम्ही जेव्हा ते फॉर्म भराल तुमचं जी चालू कंपनी आहे त्यामध्येही आणि तुमचे मागितले जे 3-4 ID आहेत त्याचाही टोटल अमाऊंट मेन्शन करून तुम्हाला टोटल पूर्ण विड्रॉल होईल. कारण की आता सरकारने असा नियम काढलेला आहे. पहिलं कसं होतं की तुमचे मागितले पैसे अडकले ते तसेच पैसे राहत होते. पण आता तसा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्याची तुम्ही रिझाईन दिली ना तर तुम्हाला मागितल्या 4 कंपनीचा PF त्याच्यामध्ये ॲड होऊन तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला छोट्या लॉंग फॉर्ममध्ये छोट्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती देत जाईन. धन्यवाद.